श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात? डांगर घाऱ्या बनवायच्या आहेत. आता एक डांगर जरा खराब व्हायला आलं होतं, गावी होतं, त्याच्यामुळं मग ते करायचं राहिलं त्या डांगर घाऱ्या. तर मिस्टर गावाला गेले, तर त्यातनं घेऊन यायला सांगितले मी डांगर. तर मग याच्या खापा केल्या, पण त्या खापा जरा बारीक बारीकच झाल्या. ते किसायचं होतं ॲक्च्युली, पण ते खापा खूप छोट्या झाल्या आणि किसणी पण बरोबर नव्हती. त्याच्यामुळे मग मी त्याचे तुकडे करून उकडूनच घेतलं. तर बहिणीने गेल्या वर्षी पण डांगर दिलं होतं माहेरावरून, पण ते करता करता असंच खराब होऊन गेलं. आणि आत्ता पण तिने बरेच दिवस झाले दिलं होतं, पण ते गावी राहिलं. आम्ही इकडं पुण्याला राहतो आता, त्याच्यामुळं मग ते आणलंच नव्हतं, जागाच नव्हती गाडीमध्ये, मग ते गावालाच ठेवलं. तर आता मिस्टर गेले तर ते त्यांना आठवणीने म्हटलं घेऊन या, नाही तर खराब होऊन जाईल परत. तर मग हे बघायचे असे तुकडे करून घेतले. आता किसायला किसणी घेतली होती, परंतु ते किसता येणं व्यवस्थित, त्याच्यामुळं मग मी ते उकडूनच घेतलं. कुकरला 3 शिट्ट्या घेतल्या आणि मग छान उकडून घेतलं. मला तर पूर्वी खूप डांगर घाऱ्या आवडायच्या, खूप म्हणजे खूप. माझ्या आईला मी नेहमी करायला लावायची वरचेवर. ते गावी तर काही खूप डांगरं राहायचीच वर्षभर. तर मग त्याच्यामुळं आई पण कधी काही 9-3 म्हणजे करायची, कधी नाही नाही म्हटली. काही म्हटलं का ती लगेच करूनच द्यायची. आई खरंच आई ती आईच असते. आईच्या खूप आठवणी येत आता. तर मग हे बघा, मी पाठीमागच्या साली काढून घेतल्या उकडल्यावर, आणि मग हे घर पुढचा मग सुती कापड घेतलं कॉटनचं, आणि मग त्याच्यामध्ये ते पिळून घेतलं. नाही तर मग त्याच्यात खूप पाणी असतं. किसून घेतलं असतं तर मग ते परतून ते सगळं पाणी आटून घेतलं असतं गुळामध्ये, पण ते आता किसलं नाही, त्याच्यामुळे मग उकडून त्याचं सगळं कपड्याने पाणी काढून घेतलं. मग त्याला जेवढा गूळ हवा आहे तेवढा गूळ टाकला, आणि मग जसं पीठ बसेल तसं पीठ चाळून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीसाठी, एकदम थोडंसं टाकायचं मीठ. भरपूर पीठ बसतं, कारण ते खूप पाणी असतं त्याच्यामध्ये. किती पण पिळलं तरी त्याच्यात पाणी असतंच. ते बरं झालं आणलं, नाही तर हे पण खराब होऊन गेलं असतं आता. तर मग हे बघा, व्यवस्थित कालून घेते मी आता त्याच्यात. इतकं छान निघालं होतं मंडळी डांगर, इतका छान कलर आला होता, कलर होता त्याचा. आणि किती गेलं तर ते घरचंच. छान त्यात एकजीव केला मी, मस्त गोळा करून घेतला. थोडंसं सैलच राहतं. माझी आई कापडावर थापायची, पण मी पळपाटावर लाटूनच घेतलं, थोडंसं कोरडं पीठ टाकून. आईच्या खूप म्हणजे खूपच छान व्हायच्या पुऱ्या. हे बघा, मग मी अशा लाटून दिल्या सुनबाईला, आणि मग तिने छान तळून घेतल्या. तर अशा मस्त झाल्या होत्या, खायला पण खूप छान लागत होत्या. आईची पुन्हा खूप आठवण आली. कशा वाटल्या मग मंडळी डांगर घाऱ्या? अशा प्रकारे डांगर घाऱ्या बनवल्या. आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या मग डांगर घाऱ्या खायला.